नमस्कार मित्रांनो, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. मित्रांनो, आज आपल्याला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज हे दोन बदल पाहिजेत. आपल्याला तुमच्यासमोर काही उदाहरण आहेत. ते उदाहरण देऊन तुम्हाला तुमचा जो कन्सेप्ट आहे, बऱ्याच जणांचा कन्सेप्ट क्लिअर असेल, पण काही जणांचा कन्सेप्ट क्लिअर नसेल. काही एक्झाम्पल आले की कन्फ्युजन व्हायला डोक्यामध्ये कुठेतरी वाव मिळते. तो वाव मिळूच द्यायचा नाही. आपल्याला पूर्णपणे कन्सेप्ट नुसारच आपल्याला जायचे, शिकायचे. पहा मित्रांनो, फिजिकल आणि केमिकल चेंज म्हणजे काय? फिजिकल चेंज म्हणजे असा बदल, तो काय रिव्हर्सिबल बदल असतो. पहा, फिजिकल जो चेंज असतो तो कसा असतो? रिव्हर्सिबल असतो. म्हणजे रिव्हर्सिबल म्हणजे काय? एकदा झालेला बदल आपल्याला लगेच वापस आणता येते. जसं की पाण्याचा आपल्याला बर्फ करता येतो, बर्फाचं काय करता येते? पाणी करता येते. हा जो बदल आहे तो असतो भौतिक बदल. आणि फिजिकल बदल होताना कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स सेम राहते. जसे की बघा, आता एक टेस्ट ट्यूब आहे. आता मी जोरात आदळली, वरून सोडून दिली, ती काय होणार? बुगा बुगा होणार. ती म्हणतात, सर आताच म्हणले की भौतिक बदल हा रिव्हर्सिबल असते. मग फुटल्यानंतर सगळे काच होतात, तिला ॲज इट इज जसे टेस्ट ट्यूब बनवता येईल का? नाही. पण त्याच्यामध्ये कोणतीही नवीन बॉन्ड फॉर्मेशन होत नाही आणि त्यापासून नवीन सबस्टन्स तयार होत नाही. म्हणजेच यामधलं जे असणारं कॉम्पोजिशन ऑफ मॅटर आहे, कसं आहे? रिमेन्स सेम्स आहे. त्याला म्हणायचं फिजिकल चेंज म्हणायचं. आणि केमिकल चेंज म्हणजे काय? केमिकल चेंज म्हणजे असा बदल, एकदा बदल झाला की त्याला रिव्हर्स आणता येत नाही. म्हणजे पिकलेला आंबा जो कच्चा असतो, ते जर पिकला आणि पिकलेला आंबा कच्चा आणता येईल का? नाही. त्या बदलाला काय म्हणायचं? केमिकल चेंज म्हणायचं. आणि केमिकल चेंज होताना नवीन बॉन्ड काय होतो? तयार होतो. आणि नवीन बॉन्ड तयार होऊन त्यापासून एक नवीन काय होतो? सबस्टन्स तयार होतो. तेव्हा कोणता बदल होते? केमिकल चेंज होताना ह्या गोष्टी घडत राहतात. आता मित्रांनो, साध्या आणि सिंपल भाषेमध्ये आपण काय उदाहरण तुमच्या समोर मांडलेले आहेत आणि तुम्हीच सांगणार यामध्ये असणारा बदल कोणता आहे. तर पहा, आता पहिली एक्झाम्पल काय? तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. आताच बोललो काय? ट्रान्सफॉर्मेशन आईस इंटू वॉटर. बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होणे. हा कोणता बदल झाला? नो डाऊट सर्वांना येणार, कोणता बदल झाला? हा झाला फिजिकल चेंज झाला. कोणता? फिजिकल चेंज. कारण वॉटरला सुद्धा रिटर्न कशामध्ये आणता येते? बर्फामध्ये आणता येते, आईस मध्ये आणता येते. ओके. नंतर पहा 2 नंबर, कुकिंग ऑफ फूड. कुकिंग ऑफ फूड, भात शिजवला नंतर त्याचे ॲज इट इज तांदूळ करता येतील का आपल्याला? नाही, करता येत नाहीत. म्हणजे हा कोणता बदल झाला? हा झाला केमिकल चेंज. कोणता झाला? केमिकल चेंज झाला. नंतर रायपनिंग ऑफ फूड. पिकलेलं जे फळ असते, कोणतं? पिकलेलं जे फळ आहे त्याला वापस कच्चं करता येईल का? नाही. मग तो बदल कोणता झाला? तो झाला केमिकल चेंज झाला. कोणता झाला? केमिकल चेंज झाला. नंतर मिल्क टर्न इनटू कर्ड. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होणे. आता दह्याला दुधामध्ये आणता येईल का? नो डाऊट आणताच येत नाही. मग कोणता बदल झाला? जो बदल तो रिटर्न आणता येत नाही त्या बदलाला केमिकल म्हणतात. मग हा बदल कोणता आहे? नो डाऊट कोणता असणार आहे? केमिकल बदल असणार आहे. नंतर 5 नंबर, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. पाण्याची वाफ होणे आणि वाफेचं पुन्हा काय करता येते? पाणी करता येते. म्हणजे रिव्हर्स आहे. म्हणजे तो कोणता बदल असणार? तो असणार आहे फिजिकल चेंज असणार आहे. कोणता? फिजिकल चेंज. नंतर डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक. अन्न घेतलं, टाकलं पोटामध्ये आणि पचलेलं जे अन्न रिटर्न पुन्हा फूड करता येते का? नाही, करता येतच नाही. मग तो कोणता बदल झाला? तो झाला केमिकल चेंज झाला. कोणता? जोरात बोलायचं. कोणता? केमिकल चेंज. असे फील आलं पाहिजे आपण काय ऑफलाईन आहेत म्हणून. 7 नंबर, साईज रिडक्शन ऑफ
नॅप्था बॉल्स एक्सपोज टू एअर, जे डांबराच्या गोळ्या असतात त्याचे इव्हापोरेशन होते, त्या छोट्या छोट्या बारीक 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 होतात. मोठी गोळी असली काही दिवसांनी छोटी छोटी तिचा आकार काय होतो, चेंज होतो. म्हणजे साईज रिडक्शन ऑफ नॅप्था बॉल्स एक्सपोज टू एअर. हा कोणता बदल झाला? आता याच्यामध्ये काय नवीन बॉन्ड तयार होऊन नवीन काही गोष्ट घडता येत नाही. हा बदल झाला फिजिकल चेंज आहे. कोणता बदल आहे? फिजिकल चेंज. काही जण म्हणतात सर आता थोडा डाऊट निर्माण झाला की तुम्ही आता म्हणले होते रिव्हर्स आणता येते. आता एक्सपोज जर एअर मध्ये झाला नॅप्था बॉल्स, नंतर त्याची डांबराची गोळी तयार करता येईल का? प्रश्न पडणं साहजिक आहे. ते असं हवेतून असं त्याला काढून घेता येणार नाही, पण त्याच्यामध्ये नवीन बॉन्ड तयार होऊन नवीन सबस्टन्स तयार व्हायलाय का? नाही. आणि कॉम्पोजिशन ऑफ मॅटर कसं आहे? रिमेन्स सेम आहे. मग तो कोणता बदल झाला? तो झाला फिजिकल चेंज झाला. नंतर पहा, स्टेनिंग ऑफ शाबाद और कडप्पा टाइल्स बाय लेमन ज्यूस. शाबादी फरशा असतात, कडप्पा त्यालाच म्हणलं जाते, त्याच्यावर जर लिंबू टाकलं असा फेस यायला लागते. म्हणजे काहीतरी रिॲक्शन व्हायली, काहीतरी बदल व्हायला आहे, नवीन बॉन्ड फॉर्मेशन होऊन नवीन सबस्टन्स बनायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे कोणता बदल असेल तो असेल नो डाऊट. कोणता असेल? तर तो असेल केमिकल चेंज असेल. नंतर पहा, ब्रेकिंग ऑफ अ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. आत्ताच बोललो, एक टेस्ट ट्यूब घेतली होती, इथून सोडून दिली. सोडून देता येणार नाही, फुटल्यावर नुकसान होईल. तुमच्यानं काही एखादा ग्लास हे फुटला असेल किंवा कप फुटला असेल, तुम्ही म्हणता वापस येणार, ह्याचा बुगा तुकडे ॲज ट्यूब तयार करता येणार. पण ह्याच्यातलं जे मटेरियल आहे, कॉम्पोजिशन ऑफ मॅटर आहे, कसं आहे? सेम आहे. कोणताही बॉन्ड तयार होऊन नवीन सबस्टन्स तयार होत नाही. म्हणजे याचं उत्तर काय? ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. तो कोणता बदल असेल? तो असेल फिजिकल चेंज असेल. कोणता असेल? फिजिकल चेंज असेल. पहा हे एक्झाम्पल एकदा विचार करा. कुठं काय अडचणी यायला लागली तर थोडा विचार करायचा. मी उत्तर दिले म्हणून तसं लिहायचे नाहीत, थोडा आपण पण विचार करायचा. नेमका कसा बदल व्हायलाय? तर बॉन्ड फॉर्मेशन होऊन नवीन सबस्टन्स व्हायलाय का? का कॉम्पोजिशन ऑफ मॅटरचं जे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन सेम्स आहे का? आणि त्यानुसार आपल्याला उत्तर मिळायला सुरुवात होते. थोडा विचार करायचा. आणि साधं आणि सिंपल आहे. आणि हे तुम्ही जे आहे हे 7वीला कन्सेप्ट शिकलात, आणि जे हे एक्झाम्पल आहेत ते 10वीच्या पुस्तकातून ॲज इट इज जशा तसे घेतले. 10वीला पण बोर्डामध्ये 1-2 मार्कसाठी प्रश्न विचारला जातो. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.